हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघत आहोत प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मधले चारही उपप्रकार आज आपण घेणार आहोत, जसे की सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सुरुवात करूया. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्या नावाप्रमाणेच आपल्याला त्याला गृहीत धरायचं, लक्षात घ्यायचं आणि लक्षात ठेवायला पण ते सोपं आहे. सिंपल म्हणजे त्यात ॲमिजार, हॅव, हॅज असं काहीही नाहीये. कर्ता आणि त्याच्यानंतर क्रियापद येतंय बेस फॉर्म मध्ये. सो सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल वाक्य आहे असं आपण गृहीत धरूया. यामध्ये येणार आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर येणार आहे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आणि याचा यूज काय आहे, ज्या गोष्टी नियमितपणे घडतात, गरजेचं नाहीये की रोज, ओके, नियमितपणे घडणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी आपण हा काळ वापरतो. ओके, हा त्याचा यूज आहे. काळ, त्याचं फॉर्मेशन कसं आहे आणि तो कुठे वापरला जातो, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं. तर नियमितपणे घडणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी, जसं की आय गो टू ऑफिस, आय गो टू ऑफिस. याच्यानंतर तुम्ही वेळही सांगू शकता, आय गो टू ऑफिस ॲट 9, ॲट 10. सो सब्जेक्ट आहे आय, त्यानंतर V1 आहे गो, म्हणजे बेस फॉर्म ऑफ वर्ब घ्यायचं, क्रियापदाचं मूळ रूप. यात थोडासा बदल असा आहे, जर आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर दिसले, ही, शी, इट किंवा कुठलाही एकवचनी कर्ता जर असेल, समजा आपण हीच्या ऐवजी त्याचं नाव घेतलं तर तो झाला एकवचनी कर्ता. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. सो आय गो असेल तर ही गोज होतं, ही गोज टू स्कूल किंवा जे काही असेल. पण हा जो नियम आहे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय स्टडी, ही स्टडी, we call, she calls, I understand, she understands, I teach, he teaches. So हा जो बदल आहे की जेव्हा तुम्हाला एकवचनी कर्ता दिसेल, एकवचनी कर्ता कुठला, ही असेल, शी असेल, इट किंवा कुठलंही सिंग्युलर नाउन, मी पूर्ण लिहित नाही, सिंग्युलर नाउन, ही, शी, इट और एनी सिंग्युलर नाउन when it is followed by a verb in simple present tense, तर तिकडे आपल्याला वापरायचं V1. ओके, सो हा एक साधासा रूल आहे. नावानुसार त्याला लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल आहे, हेल्पिंग वर्ब नाहीये कुठले, त्याच्यामध्ये कर्ता आणि लगेच मुख्य क्रियापद येत आहे, हेल्पिंग वर्ब नाहीये, मेन वर्ब आहे. ओके, नेक्स्ट आहे प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट, त्याच्या नावातच काय, कंटिन्युअस म्हणजे सातत्य दिसते किंवा ती क्रिया चालू आहे. ओके, मग त्याच पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं, कधी यूज करणार, जेव्हा एखादी क्रिया चालू असेल. येतात येणार हेल्पिंग वर्ब टू बीचे. ओके, हेल्पिंग वर्ब येणार टू बीचे. त्याच्यानंतर जर क्रियापद आलं हेल्पिंग वर्ब नंतर, टू बीचे हेल्पिंग वर्ब नंतर जर क्रियापद आलं तर ते नेहमी INGच्या फॉर्म मध्येच असतं. ओके, तर त्यालाच आपण म्हणणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याचा उपयोग काय आहे, एखादी क्रिया आत्ता चालू असेल तर आपण ते वापरू शकतो. आत्ता चालू असलेली क्रिया. ओके, आत्ता चालू असेल. आणि याचा अजून एक यूज आहे, नियर फ्युचर साठी पण ते वापरलं जातं, की काही वेळामध्ये, आजच्या दिवसात, काही काळानंतर, संध्याकाळी मीटिंग आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा काळ वापरता येतो, नियर फ्युचर साठी. ओके, जसं की आय एम गोइंग इन द इव्हिनिंग, समथिंग लाईक. एखादं एक्झाम्पल घेऊया. He is telling a story. He is telling, हा आहे सब्जेक्ट, करता, हेल्पिंग वर्ब टू बी चं रूप. टू बी चं रूप कुठले आहे, एम, इज, आर. याच्यावर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे. टू बी चे रूप, टू बी म्हणजे असणे, मी जे आहे. ओके, टू बी चे रूप एम, इज, आर प्रेझेंट टेन्सचे, ते आहे इज. ही मुळे इज घेतले आणि वर्ब आहे टेल, त्याला लागले ING म्हणजे ते झालं टेलिंग. या पद्धतीने कंटिन्युअस टेन्स यूज होतो या काळात. जसं की मी आता शिकवत आहे, आय एम टीचिंग, तुम्ही ऐकत आहात, यू आर लिसनिंग. जर कोणी बसलेला असेल, ही इज सिटिंग. जर कोणी शाळेला जात असेल, ही इज गोइंग टू स्कूल. म्हणजे आता जे जे घडतंय ते सांगण्यासाठी, ते सर्व क्रिया सांगण्यासाठी आपल्याला हा काळ उपयोगी पडतो. सो कंटिन्युअस, सातत्य, चालू आहे, चालू असणं म्हणजे ING आहे. तर ह्या पद्धतीने नावावरून त्याच्या तो काळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. पुढे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्टली ती क्रिया कंप्लीट झाली आहे असं आपल्याला
या पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे परफेक्टली ती क्रिया संपलेली आहे म्हणजे झाली आहे, क्रिया घडलेली आणि शेवटी काय घ्यायचंय आहे. म्हणजे एक थोडंसं कन्फ्युजन होण्याचा भाग आहे. जर ऍक्शन संपली आहे तर ती पास्ट टेन्स मध्ये का नाही गेली, कारण ती जी काही ऍक्टिव्हिटी आहे तिचा आपल्याला आता संदर्भ हवाय. जसं की एक फेमस एक्झाम्पल किंवा खूप ओळखीचं खूप जवळचं एक्झाम्पल आपलं आहे. जर आपण इंटरव्ह्यूला गेलो तर आपण म्हणतो आय हॅव कम्प्लिटेड बीकॉम, आय हॅव कम्प्लिटेड बीएससी. ते आपण 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी किंवा कधीही पूर्ण केलेली असेल ती डिग्री तरी आहेच म्हणतो की मी ही डिग्री पूर्ण केलेली आहे. का बरं, कारण आता जी व्हॅकन्सी आहे ज्याच्यासाठी आपण गेलो इंटरव्ह्यूला तिथे तो संदर्भ आपल्याला द्यायचा. तर जेव्हा जेव्हा असं होईल की काहीतरी पास्ट ऍक्शन आहे ती संपली आहे तरीही ती आपल्याला त्याचा संदर्भ जर द्यावा लागत असेल तर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सच वापरायचं आहे. जरी ती क्रिया संपली असेल तरी ती प्रेझेंट मध्येच बोलली आणि सांगितली जाते. तर हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. ओके, एक्झाम्पल ओळखीचं हे. सपोज एखादा चित्रपट आहे, तुम्ही फ्रेंड सर्कल मध्ये डिस्कस करताय की आपण हा चित्रपट बघायला जाऊया, पण समजा एखाद्याने ऑलरेडी पाहिला असेल तर तो म्हणतो नाही मी पाहिला आहे. का बरं, कारण तो रेफरन्स देतो. जे तुमचं डिस्कशन चालू आहे त्याच्याशी निगडीत तो ते वाक्य बोलतोय. नाही मी हा चित्रपट पाहिला आहे, तिथे होता हे नाही म्हणत आपण. ओके, सो तो येणार पास्ट परफेक्ट टेन्स. जेव्हा प्रेझेंट म्हणजे आता जे काही चालू आहे, जे डिस्कशन असेल किंवा जे काही असेल त्याच्याशी होऊन गेलेल्या घटनेचा जेव्हा आपण संदर्भ देतो तेव्हा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. ओके, तर त्याचं फॉर्मेशन काय आहे, सब्जेक्ट जो कुठला असेल तो, त्याच्यानंतर येणार हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कुठला आहे, टू हॅव च्या फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर येणार क्रियापदाचं तिसरं रूप. आता टू हॅव काय काय आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, 2 आहे, एक हॅव आहे एक हॅज आहे. सब्जेक्ट हॅव हॅज V3. ओके, तर प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट दोन्हींना हेल्पिंग वर्ब आहेत. इथे आहे टू बीचा हेल्पिंग वर्ब, इथे आहे टू हॅव. एक सेंटेन्स बघूया. आय हॅव रिटन 2 सेंटेन्सेस. ओके, आता मी 2 लिहिले वाक्य. समजा हे एक वाक्य बनवलं, हे एक वाक्य बनवलं आपण. तुम्ही किती वाक्य लिहिले आहेत? मी 2 वाक्य लिहिले आहेत. ओके, आय होप यू अंडरस्टूड. म्हणून मी आत्ताच वाक्य घेतलं जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. आता मी काहीतरी शिकवते आहे त्याचा रेफरन्स देताना मी आता ज्या लिहिलेल्या 2 वाक्यांचं उदाहरण घेतलं. जसं की मी 2 वाक्य लिहिले आहेत. आय हॅव रिटन 2 सेंटेन्सेस. हा आहे करता आय असल्यामुळे आपण हेल्पिंग वर्ब घेतलाय. हॅव नंतर राईटचं V3 रिटर्न, ही त्याची ओळख आहे. कंटिन्युअस टेन्सची ओळख आहे ING. परफेक्ट टेन्सची ओळख आहे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 म्हणतो आपण त्याला. ह्या पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलं जातं. ओके, इक्वेशन आहे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब टू हॅवचे हॅव हॅज आणि त्याच्यासोबत येणार V3 क्रियापदाचं तिसरं रूप. तर हे तिसरं रूप तुम्हाला माहित पाहिजे, त्याचा थोडासा सराव केला की ते लक्षात राहील. ओके, आणि लास्ट टेन्स हा थोडासा किचकट वाटतो कारण हा पण आपल्या मराठी भाषेतच बऱ्याचदा वापरत नाही, त्यामुळे तो थोडासा वेगळा वाटण्याची शक्यता असते आणि थोडंसं समजायला पण कठीण जातं. तर याचे जर तुम्हाला उदाहरण किचकट वाटत असेल तर ते जास्त बनवा. त्याचं फॉर्मेशन काय आहे, याचं आधी यूज बघूया. खूप काळापासून एखादी क्रिया चालू असेल तर हा काळ वापरतात. खूप काळापासून एखादी क्रिया चालू आहे, जसं की मी शिकवते अनेक वर्ष झाले. आय हॅव बीन टीचिंग. एखादा व्यक्ती आहे तो एखादा जॉब करतो. ही हॅज बीन वर्किंग इन दॅट कंपनी. ही हॅज बीन वर्किंग. जसं की सपोज 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 2 तासांपासून तो अभ्यास करत आहे. ही हॅज बीन स्टडिंग फॉर 2 hours. तो ह्या पद्धतीचे जे वाक्य आहे, जर एखादी क्रिया पास्ट मध्ये सुरू झाली आहे आणि आता जेव्हा आपण तिच्याबद्दल बोलत आहोत तेव्हा ही जर ती चालू असेल तेव्हा तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय परफेक्ट कंटिन्युअस असं आहे ते, हा काळ वापरला जातो. ओके, त्याचे एक फॉर्मेशन कसं आहे, सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर टू हॅवचं रूप आहे हॅव हॅज, जे आपल्याला माहित आहे. हॅव किंवा हॅज कर्त्यानुसार बदलेल. त्याच्यासोबत येणार बीन, हे आहे टू बीचं रूप.
आणि नंतर येणार आहे verb ing. ओके, आता त्यातलं एक छान एक ब्युटी ऑफ ग्रामर ज्याला आपण म्हणूया ते समजून घेऊ. इथे आहे परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट टेन्स मध्ये काय पाहिलं आपण? टू हॅवचं रूप आणि टू बीचं रूप आणि ing. सो इथे दिसते आपल्याला हे टू बीचं रूप आणि ing. आणि परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय पाहिलं? टू हॅवचं रूप आणि V3. तो हे आहे हॅवचं रूप आणि हे आहे V3 वरती घेतली. V3 कसला आहे? टू बीचं. ओके, म्हणजे दोन्ही कंडिशन इथे फुलफिल होतात. परफेक्ट टेन्स काय सांगतो? हॅव हॅज सोबत V3 घ्यायचं आहे. इथे हॅव हॅज आहे आणि टू बीचं V3 आहे. बी टू बी म्हणजे आम्ही जर वॉजवर, तर हे टू बीचं V3 आहे. हॅव हॅज आणि V3 टू बीचं. आणि कंटिन्युअस टेन्स सांगतो की टू बी घेतल्याशिवाय ing घेता येत नाही. सो हे टू बीचं रूप आहे बील आणि त्याच्यासोबत ing. सो दिस इज व्हॉट वी कॅन से ब्युटी ऑफ ग्रामर. दोन्ही पण परफेक्ट टेन्सच्या आणि कंटिन्युअस टेन्सच्या कंडिशन तिथे फुलफिल होतात. परफेक्ट टेन्स हा एवढा आणि हा इथे आहे कंटिन्युअस टेन्स, म्हणून त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. ओके, एक एक्झाम्पल बघूया. आय हॅव बीन टीचिंग. कारण मी अनेक वर्ष झाले शिकवते म्हणून मी घेतलं आय हॅव बीन टीचिंग. त्याच्यानंतर तुम्ही तो काळ पण सांगू शकता. ओके, सो दिस इज हाऊ I hope you understood present tense today. This is how you can learn with the help of the formation. त्याचं इक्वेशन काय आहे ते लक्षात घेऊन त्याचा वापर कसा होतो हे पण लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही लिहाल किंवा जेव्हा when it is about spoken English, जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हाही बऱ्याचदा सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो, तेव्हाही ते प्रॉपर येईल, चुकणार नाही. ओके, त्याचे अजून थोडे वाक्य बनवा. मे बी पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याची निगेटिव्ह आणि क्वेश्चन कसे बनतात हे बघूया, म्हणजे तो परफेक्टली जो टॉपिक आहे तो कम्प्लीट होऊन जाईल. ओके, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज टेल मी इन द कमेंट सेक्शन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.